ज्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची पत्रकार परिषद ती सुद्धा पलटण तालुक्यामध्ये माय माऊली माझ्या भगिनी, माझी माता, माझी मुलगी, माझी पत्नी, माझ्या सर्व भगिनी या सर्वांच्या समोर साक्षीने करण्याची वेळ आली। त्याचं कारण ज्या पीडित डॉक्टर भगिनींची या तालुक्यामध्ये आत्महत्या झाली, त्याचा जीव त्या ठिकाणी तळमळला। त्याचं कारण काय असेल? रणजित निंबाळकर कोणाचं कॅरेक्टर असोसिएट करण्यासाठी इथं आलेला नाही किंवा कोणा कॅरेक्टरचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी इथं आलेला नाही आणि करणारही नाही। तो माझा स्वभाव आहे। त्या बिचाऱ्या माझ्या डॉक्टर भगिनीसाठी माझी सर्वांना विनंती की एक क्षण आपण सगळ्यांनी उभं राहू आणि श्रद्धांजली वाहू। संपूर्ण महाराष्ट्राला दिसून द्या, पलटण तालुका कुठं चुकीचा तालुका नाही। माझे हजारोची जनता आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहते। माझ्या डॉक्टर भगिनीला सगळ्यांना कळून द्या, त्यांच्या पालकांना कळून द्या, त्यांच्या बंधूला कळून द्या, बीड जिल्ह्याला कळून द्या की त्या डॉक्टर भगिनींच्या आत्महत्यामध्ये आम्हाला दुःख आहे, आमची संवेदना त्यांच्या बरोबर आहे। मी श्रद्धांजली या ठिकाणी त्यांना वाहतोय आणि आपण सर्वजण उभं राहिला। आपल्याला खूप खूप धन्यवाद। ओम शांती। प्रथमतः या पत्रकार परिषदेचं स्वरूपाच्या पत्रकार परिषद चालू करण्याच्या पूर्वी पत्रकार बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। माझ्या हजारो भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करतो। माझे सर्व बंधू या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत करतो। ज्या माझ्या भगिनी सुषमाताई या ठिकाणी आल्या, त्यांनाही आपण निमंत्रण दिलं होतं। त्यांच्याविषयी जरी कोणी अपशब्द वापरले असतील, त्या माझी महाराष्ट्राची भगिनी आहे। मी त्यांची जाहीर व्यासपीठावर मी त्यांची क्षमा मागतो। तो आपले संस्कार नाहीत, आपली संस्कृती नाही। आपण राजकारणामध्ये उतरल्यानंतर आपलं चरित्र हे लोकांचं चरित्र असतं, पब्लिक कॅरेक्टर असतं। लोकांना प्रश्न विचारायचा अधिकार असतो आणि तो कोणालाही आहे। हा प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, याच्यामधून आपण मागं सरावं हा माझा स्वभाव नाही। म्हणून म्हटलं की ज्याला ज्याला आज प्रश्न विचारायचे त्याला कुणाला नाराज करणार। कुणीही चुकीच्या पद्धतीने माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना परवाही मी विनंती केली होती, आजही विनंती करतो। गेले 1 वर्ष झालं आपण एकच घोषणा दिलेली आहे, आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा आहे। रणजित निंबाळकर बदला घेत नाही म्हणून तुम्ही माझ्या बरोबर आहे, चुकीचं वागत नाही म्हणून बरोबर आहे। तालुक्यामधली 60-70% जनता आज बरोबर येण्याचं कारण आपण आपल्यामध्ये बदलाव केलाय आणि म्हणून तालुक्याचा बदलाव होतोय। मुख्यमंत्र्यांचा विश्वास कुठल्या पोलिसांच्या रिपोर्टची आवश्यकता नव्हती। त्यांच्या अंतर्मनाला माहिती होतं हा चुकणार नाही। आयुष्यात जेव्हा जेव्हा मी काम करतो तेव्हा कधी अशा पद्धतीने चुकीची कामं घेऊन देवेंद्रजींकडे मी कधी भेटलो। 7 वर्षाचा मला त्यांचा सहवास आहे। पंतप्रधानांना मी कधी भेटलो नाही। जो भेटलो या मातीच्या कामासाठी भेटलो, रणजित नाईक निंबाळकरला स्वतःसाठी काय पाहिजे म्हणून सुद्धा भेटलो नाही। तुम्ही देवेंद्रजींची शेजामध्ये साक्ष काढू शकता। हे मातीसाठी पाणी मागेल, नीरा देवघर मागेल, डोंगरपुडी मागेल, प्रशासकीय कार्यालय मागेल, महसूल भवन मागेल, रस्ते मागेल, माझ्या पलटणच्या साठी जिल्ह्याच्या सुविधा मागेल आणि माझी मागण्याची क्षमता आणि त्यांची देण्याची क्षमता असल्यामुळं आमचं एक वेगळं नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे।
त्यांच्यावरही माझ्यामुळं लोकांनी त्यांनाही नावं ठेवली. त्यांची या ठिकाणी या घटनेमुळं त्यांनाही काही गोष्टीला सहन करावं लागला असेल तर देवेंद्रजींची मी या ठिकाणी मी माफी मागतो. आणि विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या माझ्याविषयी सोशल माध्यमातून ज्या केल्या त्यांच्याबद्दलची उत्तरं इलेक्ट्रॉनिक याच्यावर देण्याकरता मी माझ्या सहकारी टीमला विनंती करतो. तत्पूर्वी काल या तालुक्याचे आमदार विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव घेऊन जातो. मी आज जाहीर सांगतो मला तुमच्याबद्दल द्वेष नाही पण तुम्ही चॅलेंज केलं हे सांगतो. या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली. तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून. अरे शेर को धमका सकते डरा नहीं सकते. तुमच्या कर्तृत्वाचा पाडा वाचायचा असेल त्याला ही सभा पूर्ण नाही त्याला पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण हायस्कूलला जावं लागेल. बरोबर आहे ना. मी माझ्या सहकार्याने विनंती करतो तत्पूर्वी हा कॉर्डलेस माईक कसा लावायचा कोणीतरी मला इथं लावा म्हणजे मलाही त्याच्याबरोबर फिरता येईल. आवाज येतोय. मुळे काय साईडला घ्यायचं दादा डायस साईडला घ्यायचा का साईडला घ्यायचा काय डायस साईडला घ्यायचा थांबा घ्यायला मुळे थांबा थांबा खाली खाली घ्या खाली घ्या खालीच घ्यायचं का खाली घ्या खाली घ्या ते बरोबर लागले ना. तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांना शिकलं पाहिजे. हे पण का बरोबर. स्वराज मी सगळ्यांचे आरोप असणार आहे. दिगंबर आव्हाडेंच्या विषयीच्या त्याच्या पत्नीचे आरोप असणार आहे. नंदकुमार धनोरे यांच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे. मुकदमांच्या आरोपांच्या विषयी बोलणार आहे. तुमच्या आता ताईच्या आत्महत्येच्या विषयी बोलणार आहे. आणि याच्यानंतर पत्रकारांनी कोणी काय विचारलं तर त्याच्याविषयी बोलणार आहे. स्वराज नागरी पतसंस्थेच्या विषयी पहिला आरोप की दिगंबर आव्हाड यांच्या विषयी त्यांच्या पत्नी त्या नेहमी बोलतात. महिला असताना आपण त्यांचा सन्मान ठेवतो आणि मी यापुढेही ठेवत राहणार. माझी एक ऑडिओ क्लिप फिरते ती तीन वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे. 2 ते 3 वर्षापूर्वी एक सुद्धा शब्द चुकीचा गेलाय का. ती ऑडिओ क्लिप मध्ये सुद्धा त्यांनी तोडून मोडून वापरली. जेवढं पाहिजे तेवढंच दाखवलंय. मी काय म्हणणं होतं ते दाखवलं नाही पण त्या माझ्या भगिनीला माहिती नाही की माझ्याकडे पण त्याची क्लिप आहे. मी पूर्णपणे आज ऐकणार. दिगंबर आव्हाडे यांनी आपण स्वराज पतसंस्थेमध्ये त्यांना 1 कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं. 60-70 लाख रुपये त्यांनी फेडल्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाहीर केलं त्या दिगंबर आव्हाडेंशी माझा संबंध तुटला. इथे फलटणचे सगळे पत्रकार या ठिकाणी साक्षीला. मी कारखान्यावर 2-3 दिवसामध्ये बैठक घेऊन सांगितलं होतं की दिगंबर आव्हाडेला परत जवळ करणार नाही. त्याची कारण आहे जो माणूस स्वतःच्या आम्ही ताकदीने लढलो पण जो पैशासाठी कॉम्प्रोमाइज स्वतःच्यासाठी झाला म्हणून त्याच्यासाठी आम्ही जाहीर केलं. दरम्यानच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये त्याला स्वराज पतसंस्थे मधून जे कर्ज दिलं होतं त्याच्या हप्त्यासाठी जेव्हा कर्मचारी तिथे गेले आज भरतो उद्या भरतो नंतरच्या काळामध्ये त्यांची गरमी वाढायला लागली.
आणि गरमी वाढायला लागून त्यांनी अॅट्रॉसिटी लावतो, शिव्या द्यायला चालू केली. तेव्हाची ही त्यांनी त्यानंतर आपल्या तक्रारीनंतर त्यांनी एक तक्रार SP साहेब यांच्याकडे दाखल केली. याच्यामध्ये म्हणतायत माझे वडील नामदेव राघवणे यांच्यावर 226 कोटी रुपये कर्ज काढले. कोणाच्या सातबारावर कर्ज काढलं नव्हतं. 226 कोटी रुपये हे साखर कारखान्यावर कर्ज काढलं होतं. साखर कारखान्याची मालमत्ता आणि माझी मालमत्ता तारण दिली होती. दिगंबरचे माझे संबंध होते, त्यामुळे त्यांच्या वडिलांची आणि बाकीच्यांची साखरवाडीतली मालमत्ता सह तारण दिली आणि ती काढून पण दिली होती त्यांना. पण काढून द्यायच्या आतच एकाच ठिकाणी 3 बँकेचे बोजे त्यांनी चढवले आणि तिथून पुढे आमचा वाद चालला. पुढं रणजित नाईक निंबाळकर यांनी 2013 मध्ये रणजित नाईक निंबाळकर चेअरमन यांच्या त्यांची पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांना निवडणूक लढवायची असल्यामुळे सन 2013 मध्ये कर्ज काढले आणि आर्थिक वर्षामध्ये त्यांनी पतसंस्थे सुरवडीमध्ये त्या जमिनीचा वाद चालू असल्यामुळे माझ्यावर बोजा दिसण्यासाठी बोजा चढवला. रणजित निंबाळकर यांनी ती गहाण ठेवून 1 कोटी रुपयाचे कर्ज घेतले. त्या प्रकरणात माझ्या सह्या घेतल्या आणि कारखान्याने 59 लाख रुपये परस्पर भरले. सदर कर्ज प्रकरणात माझ्या सह्या असल्यामुळे रणजित नाईक निंबाळकर पतसंस्थेने 138 ऍक्ट प्रमाणे दावा दाखल केलेला आहे. तक्रार दावा दाखल केल्यानंतर पण ह्यात ते आगवणे काय म्हणतात की 2013 मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवायचं असल्यामुळं ते कर्ज काढून मी त्यांना दिले. मी माहिती त्यावेळेस घेतली की मला कर्ज दुसऱ्याचं कर्ज काढून निवडणूक कधी लढवायला लागते, कारण हा सुद्धा महाराष्ट्रामधला सर्वाधिक जास्त टॅक्स भरणारा खासदार म्हणून मी होतो. तरी सुद्धा मी पंचायत समितीतनं दाखला घेतला. काय दाखला आहे? ही दिगंबरची तक्रार आहे की मी कर्ज काढलं आणि त्यांनाच दिलं पंचायत समितीच्या इलेक्शनला. पंचायत समितीने दाखला दिला की 14/3/2012 सालीच निवडणूक झाली, त्या जे पंचायत समितीचे सदस्य झाले होते. मग 2013 साली कुठलं निवडणूक काढली दिगंबरनी हे कोणाला कळलं नाही. पण फ्रॉड. त्याच्यानंतर हे त्याच्या पत्नीचे म्हणते ना आम्ही कर्ज काढलं नाही, आमचं हे झालं. हे दिगंबरच्या सह्याचे सगळे नमुने अर्ज पुढे चला. त्याला थकबाकी भरण्याविषयीचं दिलेलं नोटीस, दिलेलं नोटीस त्याच्या जामीनदारांना. त्यानंतर दिगंबर आगवणेंनी आम्हाला पतसंस्थेला परत उत्तर दिलं की दिगंबर आगवणे जे डार्क केलेले तेच इथे घेतलंय. दिगंबर रोहिदास आगवणे उत्तराने कळत आपल्या मार्फत 15 जून 2021 मध्ये कर्जवसुलीचे नोटीस मिळाले. नोटीसीमुळे मला 1 कोटी रुपये रक्कम घेतल्याचे नमूद केले. कर्ज रक्कम 58 लाख रुपये व त्यावर व्याज 46 लाख ही मागणी केली. वास्तविक पतसंस्थेवरती नमूद केलेले कर्ज घेतले नव्हते. सादरची रक्कम माझ्या कोणत्याही खात्यावर जमा झाली नव्हती. आपल्या नागरी पतसंस्था मार्फत जमा झालेली नाही, त्यामुळे मी नागरी पतसंस्थेत कर्ज स्वीकारण्याचा संभव प्रश्नच येत नाही. पुढचा 1 कोटी रुपये कर्ज कधीही प्राप्त झाले नाही. माझ्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार नाही. कोऱ्या सह्याच्या ताब्यात असल्यामुळे धनादेशाचा दुरुपयोग करू नये, फौजदारी दावा दाखल करू नये असं दिगंबर आगवणे म्हणतात. मी सह्याच केलं नाही, मी कर्जच घेतलं नाही. त्यानंतर आम्ही SP ऑफिसला, हे सरकार लक्षात घ्या पत्रकार बंधूंनो, हे सरकार महाविकास आघाडीचं होतं. रणजित निंबाळकरच्या विरुद्ध अनेक अर्ज झाले, 20-25 अर्ज झाले. त्यातला हा पहिला का दुसरा अर्ज असेल तर त्याच्या वेळेस त्यांचं मॉर्गेज डीड आम्ही त्या ठिकाणी दिलं. हे दिगंबर आगवण्यांचं मॉर्गेज डीड आहे. पुढे चला. हे पैसे कुठं दिले दिगंबर आगवण्यांना? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चेकने दिले आणि दिगंबर आगवण्यांनी ते पैसे अशा पद्धतीने चेकने काढून दिले. हे मी म्हणत नाही. रामराजे नाईक निंबाळकर ज्या बँकेचे डायरेक्टर आहेत त्या डायरेक्टर असणाऱ्या बँकेमध्ये हे चेक दिला होता. इथून त्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे काढून दिले होते. मी पैसेच घेतले नाही. आता त्यांच्या खात्यातनं त्यांनी 5 चेकद्वारे पैसे काढून दिले. आम्ही नेऊ शकतो का? पुढं त्या पावत्या
बँकेचं स्टेटमेंट आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं. पुढं मग याने न्यायालयात आमच्या विरुद्ध दावा केला. रणजित निंबाळकर संपूर्ण संचालक मंडळ की एक खासदार आहेत, हे ते अमकय तमकय, आणि मग माझ्यावरनं खोटं प्रकरण करतात न घेता पैसे लादले म्हणून न्यायालयाने चौकशीच्या अंती 156(3) खाली तक्रार दाखल घेऊन तपास करावा असे आदेश दिले. त्यांच्या ह्या तक्रारीवर हे दिगंबर आगवणीची तक्रार हे तदनंतर आपापसात संगनमत करून 1 कोटी रुपये तत्काळ मंजूर केले वगैरे वगैरे वगैरे. पुढे घ्या, ही त्यांची दिगंबर आगवणीची तक्रार आहे. त्याच्यानंतर FIR दाखल झाला संचालक मंडळाच्या विरुद्ध माझ्यासहित. तत्कालीन मी संचालक आता त्यावेळेस नव्हतो, पण त्याच्या आधी संचालक होतो. माझ्यावर FIR दाखल झाला. पुढं नंतर माननीय न्यायालयाने जी चौकशी केली, पोलिसांनी चौकशी नाही केली. पोलिसांना जाब जबाब विचारले आणि जाब जबाबामध्ये न्यायालयाने त्याची बिसमरीची ऑर्डर पास केली. काय केली? बिसमरी म्हणजे खोटा गुन्हा दिगंबर आगवणीने दाखल केलेला आहे आणि त्यांना 183 अंतर्गत त्यांना शिक्षेसाठी ठेवलेलं आहे. आता सुद्धा शिक्षेसाठी ठेवलंय, कधीही शिक्षा लागू शकते. जे पतसंस्थेवर आरोप केले त्याला न्यायालयाने त्याचं मत ऐकलं, आमच्या गुन्हा नोंद करायला लावला, चौकशी केली आणि नंतर बिसमरी ऍक्ट. आणि ही तारीख आपण सगळ्यांनी तारीख बघावी. 26/2/22 काहीतरी तारीख आहे. सरकार महाविकास आघाडीचं होतं, देवेंद्रजींचं सरकार नव्हतं. श्रीमंत रामराजे सभापती होते. पुढं ही ऑर्डर आहे. पुढं चला, ठीक आहे. बी फायनल ऍक्सेप्टेड, JMFC न्यायालय फलटण. पुढं चला. त्याच वेळेस पोलीस खात्यामध्ये मला 21 वेळा बोलवलं, कारण सरकार त्यांचं. आर्थिक गुन्हे शाखेने माझी चौकशी केली. त्या चौकशीमध्ये गैरअर्जदाराचं म्हणणं हे आमचं म्हणणं, हे अर्जदाराचं म्हणणं. आणि चौकशीतली वस्तुस्थिती काय? अर्जदार यांनी 1 कोटी रुपयाचा RTGS द्वारे घेतलेले आहेत, रक्कम घेतल्याचे मान्य करतात, पण वीज कंपनी कोजन यासाठी दिला अशी उडवाउड विचारत रक्कम उत्तर दिली. परंतु तसं न करता वैयक्तिक खात्यावर सदर आयुल ट्रेडर अर्जदार यांना थकीत बिलापोटी वर्ग करून देण्याचे रेकॉर्ड उपलब्ध केले. अर्जदार यांच्या पैशाचा व्यवहार एकमेकांच्या संगनमतीने झाला. अर्जदारांनी पैसे स्वीकारले. कारखान्याच्या बिलापोटी खात्यावर गैरअर्जदारांनी भरले. फौजदारी गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. त्यांनी सांगितलं की त्या दरम्यानच्या काळामध्ये काय झालं होतं की त्यांनी 65 लाख रुपये बघायसाठी भरले होते आणि 65 लाखातले फोनवरून सांगितलं आम्हाला की तुम्ही मला काय बघ्यास नकोय, कुठलं तरी कर्ज मिळालं होतं, बघ्यास नकोय, पैसे 59 लाख रुपये भरा. त्याच्यावर वेगळा आरोप केला की 59 लाख रुपये माझे परस्पर माझ्या कर्ज खात्यावर भरले, आमच्या नाही त्याच्याच कर्ज खात्यावर भरले, तरी सुद्धा आरोप केला होता. तक्रारी. पुढं आता त्यानंतर आरोप केला होता की 7 ते 8 कोटी रुपयाची खोटी बिलं आम्हाला मारली कारखान्याने त्यांचा 5,72 लाख रुपयाचा चेक न्यायालयामध्ये भरला होता. 138 प्रमाणे कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा याच्याकडे उपअधीक्षक आर्थिक गुन्हेकडे अर्ज केला की मी बिलं घेतलीच नाही. लास्ट कॉलम मध्ये आपण वाचू शकता की काय म्हणताय त्याच्यामध्ये. शेवट एकंदरीत अर्जदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यात तथ्य दिसून येत नाही. हे सगळं संक्षिप्त चौकशी झाली. 21 वेळा मला बोलवलं होतं, मी कधी बोललो नाही. पुढं तेच ते म्हणतात की आमच्या जमिनीवर 226 कोटी रुपये कर्ज काढलं. ते पिंपळवाडी इथे सेंट्रल बँक आहे, इथे लास्ट पॅरेग्राफ वाचा. बोजा गरदार विनंतीचा आर्थिक 19-20 मध्ये चढवला होता. 22 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया रेकॉर्डवर प्राप्त आहे. अर्जदार कारखान्याचे व्हाईस चेअरमन भागीदार कोणत्याही आश्वासन दिलं नव्हतं. एकंदरीत अर्जदाराने उपस्थित केलेल्या मुद्द्यात तथ्य आढळून येत नाही. त्याच्या वेळेस ही सरकार महाविकास आघाडीत होतं. चलो आता जे कर्ज आम्ही त्यांना दिलता ना ते त्यांच्या विधानसभेला जो फॉर्म भरला होता ना त्या फॉर्म मध्ये पण उपलब्ध होतं की मी कर्ज दिले किंवा त्यांच्या खात्यावर मला 2.5 कोटी रुपये आले. सगळे व्यवहार त्यांच्या विधानसभेच्या फॉर्म मध्ये होते, माझ्याही लोकसभेच्या फॉर्म मध्ये होते. तेच ते म्हटले की पैसेच घेतले नव्हते, मिळालेच नव्हते. तर दिगंबर आगवणीच्या ऍफिडेव्हिट मध्ये
हा 81 लाख रुपये बॅलन्स फरजपासून सुद्धा दिसत होता, हे तपासणी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढं आता दिगंबर आव्हानांनी माझ्यावर आरोप काय केला, हे सगळं टिकना. मग सर्वात मोठा आरोप ह्याच्यापेक्षा झाला. काय आरोप केला की 2000 रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर 2019 साली माढा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. सगळ्यांनी वाचा. कुटुंबियासोबत महालक्ष्मी दर्शनासोबत जायचे ठरवले होते. त्यांची गाडी नादुरुस्त झाली, माझी गाडी नादुरुस्त झाली असल्याने माझी फॉर्च्युनर टोयोटो गाडी भाड्याने नेली. 5 ऑक्टोबर 2019 रोजी महालक्ष्मीसाठी जायचे होते. व्यक्तिगत गाडी नादुरुस्त झाल्यामुळे माझी टोयोटो गाडी 4 ऑक्टोबर रोजी मागितली. अडचणी वाजता विनंती वाजता मी त्यांना माझी गाडी 4,970 रुपये भाडे तत्वावर दिली. दिगंबर आव्हानाला ज्याला विधानसभेला आम्ही सहकार्य केलं त्यांनी त्याची गाडी आम्हाला भाड्याने दिली. माझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत, त्याची गाडी भाड्याने घेऊन गेलो. रणजितसिंह निंबाळकर ही राजकीय व्यक्ती असून भरपूर मनुष्यबळ आहे, राजकीय पाठबळ असल्यामुळे माझी वेळोवेळी फसवणूक करत आहे तसे मी त्यांना तसे सांगेल तर मला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यांच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी त्वरित गुन्हा दाखल करून न्याय मिळावा. कोण म्हणतंय? दिगंबर आगवणे. कितीची तक्रार आहे? 4,000. पत्रकार बंधूंनी वाचला का? 4,000. आता ही तक्रार तरी मी मान्य करतो, पलीकडची तक्रार तर त्याच्यापेक्षा गंभीर आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पेट्रोल चोरी केली. मला सुषमाताई, मेहबूब भाई, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, नेते मंडळींना त्यांना म्हणायचंय, जे आमदार साहेबांनी मी सांगितलं की मी रणजितसिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे आणि त्याच्याबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझ्या सगळ्या सोशल मीडियाने करायचं. हा आरोप आहे का? 500 रुपये किमतीचे प्लॅस्टिक पॅन मधून चोरी करताना जयश्री आगवणे यांनी पाहिले व जातीवाचक शिवीगाळ केली. कुणाला? जयश्री आगवणेंना. मीच म्हणून सहन केलो. माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? कशाने हाणला असता? बुटाने हाणला असता. रणजितसिंह निंबाळकर ही राजकीय व्यक्ती असून पाठबळ घडलेल्या काय जिवंत, मी तुला 30 खालचा वाक्याकडे जिवंत सोडणार नाही म्हणाला. तुम्ही त्वरित त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणे म्हणजे अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा हा पोलीस स्टेशन नोटीसचा अर्ज आहे. आगवणेच्या कुटुंबावर किती अत्याचार केले, किती अन्याय केले, हे अन्याय कोण कुणावर करत होतं हे तुमच्या लक्षात येईल. आता ह्याच्यापेक्षाही मोठं काढलंय, ह्या तक्रारी पोलीस स्टेशनने घेतल्या नाहीत म्हणजे त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल नाही केला. कशा करतील? त्यांच्या नोकऱ्यात जातील का राहतील? 500 रुपये सुद्धा पेट्रोल चोरण्याकरता खासदार विमानाने गिरवीला आलाय आणि पेट्रोल चोरून पहाटे पळून गेला. हे झालं नाही, हे झालं नाही म्हटल्यानंतर मास्टर माइंड आहे किंवा मास्टर माइंडने नंतर काय आयडिया दिली? कळणार आयडिया? हे जरा ना ते ऑडिओ क्लिप वाजवा. पहिली तर आमच्या जयश्रीताईंची ऑडिओ क्लिप जी त्यांनी कापली होती ती जरा नीट ऐका. वाजवा रे जरा जोरात. साहेबांच्या विषयी त्यांचा काय ती व्हायचा ठाकूरचा माझा नाही कोर्टात जाऊन तुम्ही तक्रार दिली आहे विनय मंगाची. आता असं काय करताय तुम्ही? टाळी आहे का? तर तुम्ही एवढं अडाणी म्हणू नका. काय होते, खरं बोलत नसल्यामुळे सगळा विषय होते. खरं बोलला असता हो मग तुमची तक्रार आहे. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला ठोंबरे वकील आहे की शिकवायला विचारा की त्यांना ठोंबरे वकिलांना म्हणा कोणाकोणी नाव टाकले. प्रतिभाईचं नाव आहे, आमच्या ठाकूर साहेबांचं नाव आहे. ही ती विनयभंगाची तक्रार. आरोपी नंबर 1 रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर. आरोपी नंबर 2 जरा उठा. विनयभंग कुणी केला? मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केला आहे. काय आरोप
त्याच्यामध्ये या दिसत नसेल तर इथं जिजामाला नाईक निंबाळकर नावाचा, आणि हे ऑनलाईन उपलब्ध आहे, हे जे आहे ना हे ऑनलाईन उपलब्ध आहे की मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आगवणे ताईंचा विनयभंग केला. त्याच्याबरोबर आमच्या लतीबाईंच्या घरात लग्न होतं आणि आमच्या कारखान्याचे संचालक सर्व यांनी विनयभंग केला. आता कोर्ट त्यांना विचारत होतं की विनयभंग मी एकटा करेन, ह्या कशा करतील? मास्टर माइंडला आम्हाला दोघाला गुंतवायचं होतं. दोघं कसं चालतं बघा, आधी भुरटा चोर केला मला, बोललो तुम्हाला कधी मी तुम्हाला भुरटा चोर केला, 5,000 रुपये भाडं दिलं नाही म्हणून अॅट्रॉसिटी केली, मी बोललो तुम्हाला कधी? काय सहन केलं मला. नंतर माझ्या जी मला दादा दादा ज्या क्लिप मध्ये म्हणते त्याच भगिनीने माझ्यावर विनयभंग केला. बोलायचं किती, रडायचं किती, आणि लढायचं कोणासाठी? पैशासाठी माणसं जर इतकी माती मोल होत असतील, पैशासाठी माणसं माती खात असतील, आणि मला हे सगळे आरोप बघितल्यानंतर देवेंद्रजींनी म्हटले दादा तुम्हाला यावेळेस तिकीट देणार नाही. म्हटले तुमचा मोठा खून दरोडा आरोप आला असता तरी विचार केला असता. म्हटले तुमच्या भुरट्या चोरीच्या गुन्हा हे इथं कुठे? हे विधानसभेत आहे, हाऊसमध्ये रेकॉर्डला आहे, तुम्ही जाऊन चेक करा. भुरट्या चोराचा आरोप माझ्यावर भुरटा चोर मला केला. आगे चलो यार, ह्याच्यावर प्रकरण थांबलं नाही. हे आता काल परवाचा व्हिडिओ आहे, ज्या ताई रडतायत ते पुण्याच्या बंगल्यातलं बाहेर दिसते का? ईडी काय ह्या तिन्ही भावांचा बंगला, यातून त्या ताई कशा बाहेर रडणार? व्हिडिओ दाखवा इकडे, पूर्ण सुरुवातपासून चालू करा बरं. ही गाडी बाहेर आली, मुलगा पळत आला आगवण्यांचा. षडयंत्र कसं करतात, कोण करतं? त्या आगवणी ताई पळत आल्या कारण दिसू नये म्हणून, आणि बंगल्यात येते उभं राहिलं. आता काय झालंय, बारके बारक्या पोरांकडे कॅमेरा आहेत, कोणतरी शूट करून पाठवतो. आपण करतो का? कुणी जरी केलं की जेव्हा प्रकरण तापायला आलं की आगवणी ताई म्हटलं रडणार, येणार, पोरींची आत्महत्या काढणार, आत्महत्या पण येणार आहे. हे कुणाच्या बंगल्यातले हे वकील मंडळी सगळी कशी तक्रार करायचं, कसं रडायचं, हे कुणाच्या हे 3 भावांच्या बंगल्यातनं आलेलं आहे. तयार करलं. एखाद्याची बदनामी, मगाशी वाक्य लिहिलं ना की योद्धा जर शरणगती येत नाही, शरणागती घेत नाही तर त्याला बदनाम करायचा. आणि 1 महिन्यापूर्वी रणजित निंबाळकर चांगला होता, संजय बाबा माझ्याकडे 2 वेळा आले, रामराजेंचे 50 निरोप आले की आपण मनोमिलन करू. मी म्हटली कोथळाच बाहेर काढणार माझा. म्हटलं तुमचं मन पण नको, तुमचं मिलन पण नको, काही नको. त्या ताई बाहेर आल्यानंतर मग परत दुसऱ्या ताईंना संपर्क केला. त्या बिचारीचा काही दोष असं मला वाटत नाही, कारण स्त्री रडली की आपलं सगळं वाटोळच होतं. बरोबर आहे ना? पत्रकारांना पटतंय का नाही? पुढे घ्या. आता माझ्या लाडक्या ताईने माझ्यावर आरोप केले. किती 277 गुन्हे ऊस मुकादमावर, ऊस कामगारावर फलटणमध्ये लागले. ताईचा काय दोष आहे का यात? आहे का दोष? ताईला माहिती देणे कोणी दिली? मास्टर माइंडने माहिती दिली, ताईने माहिती तशीच घेतली. कारण समोर जसं सोशल मीडिया पत्रकारांनी माझी बाजूच उचलली नाही, डायरेक्ट मला आतंकवादी गुन्हेगार करून ठेवला, तसंच त्या ताईने आपलं जसं येईल तसं वाजवायचं चालू केलं. येईल तसं वाजवायचं. आता ह्या 277 गुन्ह्यामध्ये फलटणमध्ये फक्त 37 गुन्हे आहेत. किती? 37. त्यातल्या 12 गुन्हे स्वराज कारखान्याचे, 10-12 गुन्हे श्रीरामचे, साखरवाडीचे, शर्वीचे. जिल्ह्यात मिळून 2021 नंतर 2025 पर्यंत 160 गुन्हे संपूर्ण जिल्ह्याचे. 277 गुन्हे कुठून आले का? हे आजची प्रेस नोट आहे एसपीची, सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर असं दुपारी चालली आहे. काय म्हणतायत पोलीस अधीक्षक?
2022 ते 25 मध्ये 160 फसवणुकीचे गुन्हे टोळी मुकदमांचे आणि ह्यांचे कुणाचे कारखाना व जिल्ह्यातील वार्ता प्रतिनिधी साखर कारखानातर्फे फसवणुकीचे गुन्ह्याची माहिती वारंवार विचारणा केली. प्रसारमाध्यमांमध्ये गुन्ह्याच्या संख्येबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यानुसार माहिती देण्यात येते. सातारा जिल्ह्यात 22 ते 25 कालावधीमध्ये 160 फसवणुकीचे गुन्हे आहेत. साखर कारखान्याचे पैसे बुडले, तिथं लोकांना मारलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला नको का? आपल्या लोकांना टोळी मुकदमांना फसवलं, गुन्हा दाखल करायला नको? माझं काय चुकतंय का? आणि कारखाना ही स्वतंत्र संस्था आहे. मी तिथे काही संचालक नाही, चेअरमन नाही. सगळ्या कारखान्यांनी गुन्हे दाखल केले. फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी 277 गुन्हे दाखल केले. रणजितसिंह निंबाळकरच्या त्या वसुली केंद्र आहे, पोलीस छळ छावणी आहे, सगळं आहे. पण वस्तुस्थिती हे मित्रांनो, जो मित्र माझा जो बोलतोय त्याने माहिती घ्यावी. मला बोलण्याबद्दल, आरोप करणाऱ्याबद्दल, आरोपाला रणजितसिंह निंबाळकर घाबरत नाही. आणि गुन्हा केला तर शिक्षेलाही घाबरत नाही. पण जो गुन्हा नाही केला तर कोणाच्या बापाला घाबरत नाही. पुढे चला. हे बघा, कारखान्यांचे गुन्हे फलटण तालुक्यामध्ये स्वराज कारखान्याचे 1 ते 5, तुमच्या दत्त इंडियाचे गुन्हे. पुढे चला. हे सगळे स्वराज इतर फिर्यादी, सिरप कारखान्याचे गुन्हे, शरीर कारखान्याचे गुन्हे. हे काळे साहेबांची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशन. आगे चलो. आता ह्याच्यापेक्षा गंभीर प्रकरण समोर आलं. काय प्रकरण समोर आलं? बीडमध्ये ज्यांच्यावर आम्ही FIR केल्या, आम्ही समजा 10 लोकांवर FIR केल्या. फलटण मधनं त्यांना माणसं जाऊन भेटायला लागली की तुम्ही कारखान्यांच्या विषयावर आणि रणजितसिंह निंबाळकर गरम बट्टी लगावत नका. कारखान्याचे मुकदम द्यायला लागले की रणजितसिंह निंबाळकरनी कसं मारलं, त्यांच्या लोकांनी कसं मारलं, पोलिसांनी कसं मारलं, मुंडेताईंनी त्यांना मदत केली, त्या बिचारीची मयत झाली. तिचा एकाही ज्या मुकदमांच्या विरुद्ध आम्ही तक्रार केल्या त्याचे एकाही मुकदमाला ज्या मुकदम बोलले त्याच्या एकाही मुकदमाला त्यांनी टेस्ट केलं नव्हतं. पण प्रत्येक मुकदम मनाचा मुंडेताई मला भेटली आणि मीच तो मुकदम जयाले. हे ते गुन्हे. आता हे भाऊसाहेब राठोड म्हणून एक व्यक्ती बोलला परवा बीडमध्ये, त्याच्यावर इतर ठिकाणचे गुन्हे किती ते काढले. ज्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले ते हबप नाहीत. सगळ्यांनी, पत्रकारांनी बघावं. हे भाऊसाहेब राठोड तो बोलला, त्याची ही परिस्थिती. मधुकर राठोड म्हणून त्याचा भाऊ बोलला, विमानतळात गेलं, पोलीस स्टेशन पासून उचलून विमानतळात नेलं आणि झाडाला उलट टाकून मारलं. मी 2-3 दिवस झालं पत्रकार परिषद घ्यायला मला उशीर झाला. म्हणजे विमानतळात झाड शोधत होतो मी, कुठे झाड विमानतळात झाड नाही. आणि या बिन झाडाचा मुकदम उलटा टाकला आणि तो म्हणतोय की मला मारलं. अरे वार पटेल. त्या भाऊसाहेब त्यावर किती शिवाजी गरकळ नावाचा एक वयस्कर मुकदम. मी होतो, मला अस्वस्थ वाटायला लागलं. मुंडेताईंनी मला आधार दिला, पोलिसांनी मला घेऊन गेले. त्याच्यावर इतर कारखान्यांचे गुन्हे किती तेही बघा. हे सर्टिफिकेट आहेत, तोंडी बोलत नाही, कुणी सह्या केल्या रिमांड रिपोर्ट मध्ये सर्टिफिकेट, याच्या सह्या नाहीत. बीड उगारांना मला तुम्हाला सांगायचं, मुंडेताईंनी ह्या मुकदमाचा आमचा काही संबंध नाही, त्याच्यावर सहाय्य केलेला नाही, मुंडेताईचा काही विषय नाही. तुम्हाला भडकवलं जात आहे, तुम्हाला चिडवलं जात आहे. आता हे मुकदम का चिडलेत? कारण ह्यांचे आरोप सिद्ध झाले. त्यांना लाईफ लागणार आहे, लाईफ. 15 वर्ष शिक्षा लागणार आहे. किती? 15 वर्ष. पण साहजिक आहे ना, 15 वर्ष शिक्षा लागणार असेल तर आता रिटून खोटं बोलतात. कसं खोटं बोलतात एकदा बघूया आपण. चलो आगे. आता हा व्यक्ती बघ चालू करा. विमानतळावर येऊन मला मारण्याचं मारलं. आज मी माझा मुलगा हा काम करीत नाही. कारण काय, आता कशाने मारा ते मला झाडाला बांधून वरून खाली मानेवर सोडित आणि परत लाता बुक्या काट्या आणि ते ह्याचे मोटरसायकलचे हे होते, शपात होते. अशा पद्धतीने मला मारहाण केली. विमानतळावर झाड
आणि विमानतळाच्या भिंतीला लागून दिवाणी न्यायालय, दिवाणी न्यायालयाची भिंत संपती की पोलीस स्टेशन आहे. त्या पट्ट्याला दिवसा नेलाय, लटकावला विमानतळामध्ये झाडामध्ये, दिवसा मारला आणि मधुदीप परिणाम झाल्यानंतर निसर्ग राहिला होता, निसर्गावर नेऊन ठेवला म्हटले. अरे मारला तर तुला निदान बाहेर नेऊन ठेवत्यात, एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये कसं पण नेऊन ठेवल. निसर्ग बदनाम, दिवाणी न्याय शेजारी. हे महाशय काय म्हणतात बघा. मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पुन्हा दवाखान्यात गेले. आपल्या मुंडे ताई आता हे काल आपल्या बीडला जी घटना घडली त्या ताईने तपासलं मला. ते म्हणून ओळख त्या PSआयने ओळख करून दिली, हे डिस्चार्ज दिले हे बी ओळख करून दिल्यावर बिल तपासून BP तपासून आम्हाला ते त्यांचं ते लेटर दिलं. आणि नंतर ह्याला पोलीस स्टेशनला नेऊन आम्हाला 3 दिवसाचा पिशा दिला. तुमच्या वेळेला असं घडलं होतं का की तुमचा जो BP आहे किंवा चांगला वेगळा रिपोर्ट द्या असं काही बोलला होते तुम्ही? नाही, माझा BP चांगलाच होता, त्यामध्ये याचा काही प्रश्न नाही. तुमच्या समोर कधी घडलं होतं असं की वेगळा रिपोर्ट घेण्याच्या संदर्भात? नाही, माझ्यासमोर नाही, पण मॅडमची माझी ओळख झालेली आहे. त्यांच्याशी संवाद झाल्यावर नंतर कधी बोलणं झालं तुमचं त्या डॉक्टरचं की असं काय तिथं होतं? नाही झालं ताईचं बोलणं. माझं 2 वेळ झालंय, पण नंतर माझं नाही बोलणं झालं. त्यांनाही मुंडे ताई भेटले. एक तर मुकदमा अजून दाखवायचा आहे, तर 2021 मुंडे ताई 23 मध्ये आल्या, तर 2021लाच भेटल्या त्यांना. मास्टर माइंड जोरात आहे हो. पुढे घ्या. शिव माणूस इतका हरामखोरी अजित दादा. हा हरामखोरी. याच्या अगोदर मी फलटण शुगरला म्हणजे हनुमंतराव पवार होते चेअरमन. त्या टायमाला त्यांचा दुसरा गावात कारखाना आहे, तिथं मी 10 वर्ष काढलेले. तो त्या हनुमंतराव पवाराचा सुद्धा ह्या माणसाने काटा काढलेला आहे. ते आपण लय किरकोळ. हा, माझ्या समोरची गोष्ट आहे. हनुमंतराव पवार त्या भागातला होता. ऍक्सिडेंट मध्ये त्याचा काटा काढला. मी त्यावेळेस सायकली फिरत होतो, 17 वर्षाचा होतो. 1997 साली त्यांचा मृत्यू झाला होता. मी 18-19 वर्षाचा असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये हे महाशय म्हणते माझ्या समोर हनुमंतराव पवारांचा काटा काढला. जय हरी. आगे चलिए. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरनी उल्लेख केला होता, ज्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली, की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर खासदारांच्या 2 PA येऊन दबाव टाकला. ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो, माझं प्रकरण माझं होतं. त्याचा तपासणी रिपोर्ट आहे, तुम्ही तपास करता. पुढं वाजवा या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरनी उल्लेख केला होता, ज्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली, की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर खासदारांच्या 2 PA येऊन दबाव टाकला. ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो, ते प्रकरण माझं होतं. पुढे चल, जाऊन दे, पुढे चल. आता मी धनंजय आत्माराम नावले, सोशल मीडिया व न्यूज चॅनल यांना विनंती करतोय की आमचं नलावले हे जे प्रकरण आहे हे न्यायप्रविष्ट आहे. आम्ही पोलिसांना व न्यायालयाला याची माहिती दिलेली आहे, तरी आम्हाला मानसिक त्रास होईल असं कुठल्याही न्यूज चॅनल व सोशल मीडिया यांनी वक्तव्य करू नये ही विनंती. त्यांचं म्हणणं हे दिलं होतं की हा रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार निंबाळकर, त्यांच्या भावाच्या आत्महत्येस त्याच्या कुटुंबाने दिलं होतं. त्याचं पण त्या बिचाऱ्याने विनंती केली आहे की त्याच्याबद्दल जास्त बोलू नका. काय परिस्थिती, त्या माणसा गरीब माणूस आहे, त्या माणसाला रोज जाऊन दिवस जातं. किती पैसे घेतले? अरे बाबा, माझा त्या माणसाशी काही संबंध नाही. त्याच्या कुटुंबाने दुसऱ्या दिवशी जबाब दिलेले आहेत. त्याच्या तोंडात शब्द घातला. मास्टर त्यामुळं सोशल मीडियाला माझी विनंती आहे की ह्या माणसांच्या, ह्या कुटुंबाच्या बाबतीत कृपया करून त्यांच्या ऑडिओ क्लिप त्याचा त्रास होतो त्यांच्या कुटुंबाला फिरवू नका. आता हे महबूब आहे, शेजारी कोण आहे? येऊन गेले ते आत्ताच. ते सगळं तयार कसं झालं? दिगंबर आव्हानांचा नामराजामध्ये माझा कधी संबंध नाही. शेजारी
ताई आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांना जाऊन भेटल्या होत्या. प्रोटीन कुठनं ते बोलायला प्रोटीन तर पाहिजे ना, आयडिया. ते उत्तमराव आहे. दुर्दैवी मला लाज वाटते, माझा खून जरी केला असता ना तरी चाललं असतं. मास्टर माइंडनी त्या 2 पोरींचं ट्रेनिंग घेतलं. काय केलं? ट्रेनिंग घेतलं. लोकसभेची निवडणूक होती, 4-8 दिवसात तिकीट राहिलं तर तिकीट कसं कापलं जाय. त्या पोरींना नकली आत्महत्या करायला लावली, स्वतःच्या दवाखान्यामध्ये आणून ऍडमिट केलं. आणि हिथं ती काय ठिकाणा म्हटलं डॉक्टर हसायला लागलं, पुण्याला घेऊन गेले. ही परिस्थिती म्हणजे रणजितसिंह निंबाळकर पेट्रोल चोर, रणजितसिंह निंबाळकर विनयभंग करणारा, रणजितसिंह निंबाळकर गाडी भाडं न देणारा, अट्रॉसिटी शिवेगाळ करणारा. राहिलं होतं एवढंच की फक्त या कुटुंबाने माझ्यावर आत्महत्येचं प्रकरण दाखल करत होतं, तेही मास्टर माइंडने दाखल करून टाकलं. पण मास्टर माइंडने मग इथं गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तपासणी करून घ्यायला पाहिजे होती, मेडिकल रिपोर्ट खोटे बनवायची गरज नव्हती. एखाद्या वेळेस एवढं करण्यापेक्षा मास्टर माइंडने माझी सुपारी देऊन गोळी घातली असती तरी चाललं असतं ना. किती माणसाला त्रास द्यायचा एखाद्याला, किती सहन करायचं, आणि तरी सुद्धा म्हणायचं बदला घ्यायचा नाही, बदलावा म्हणायचा. हा रणजितसिंह नाईक निंबाळकर कसे करतोय. चलो आगे. आता आदरणीय संपदाताईच्या विषयाबद्दल हे विषय आपण सगळ्यांनी नीट समजून घ्यायचा. त्यांच्यावर त्यांच्या खात्याअंतर्गत पोलिसांच्या तक्रारीविषयी चौकशी चालली होती. काय चालली होती? चौकशी. त्या चौकशीमध्ये त्या ताई काय म्हणतात की माननीय खासदार यांचे 2 PA त्या ठिकाणी आले होते. त्यांनी मला खासदारांना फोनवर बोलणं करून दिलं. मी खासदार सरांनी विचारणा केली की पोलिसां कर्मचाऱ्यांनी आपल्याविषयी कंप्लेंट आहे, त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे का? तेव्हा त्यांनी असे सांगितले की आरोप चुकीचे आहे, असे माझ्याकडून होणार ना, पुन्हा होणार नाही. त्यांना मी हमी दिली. एवढंच वाक्य मास्टर माइंडला सापडलं. आणि तो खासदार वाक्याचे कधी ते 4 महिन्याचे ते मेडिकल डॉक्टर आहे. जेव्हा मी इथे एखादा मुकदम वगैरे आणतो ना, तेव्हा वेगवेगळ्या खासदार आमदारांचे फोन येतात. त्याचे तालुक्याचे कार्यकर्ते असतात नाही. कुठल्या खासदाराने फोन केला आणि त्या विचार ज्यांनी कोणी केला, मी तर म्हटलं मला आठवतच नाही, मी 100 फोन करत असतो, मी पण केला असतो. ह्याच्यामध्ये गैर काय? पण खासदारांनी त्यांच्या PAने दबाव आणला. 6 महिन्यापूर्वीच्या दबाव आणलेल्या ताई मधुती हॉटेलला जाऊन स्वतःच्या हस्ताक्षराने हातावर घेऊन गुन्हेगारांची नावं गळ्यात फास ऐकून या PAच्या दबावामुळे आत्महत्या करू शकेल का? करू शकते का? आणि ह्यात काय म्हटलंय, पोलिसांनी तुमच्या तक्रार त्यांच्याविषयी चालू होती त्याच्याविषयीची माहिती त्यांनी घेतली होती. मी खासदार नाही, 1.5 वर्ष झालं पडलोय. पण ठीक आहे, ह्याच्यामध्ये गैर नाही की फक्त एवढंच की संपदा मुंडेच्या आत्महत्या दाखवायची, सगळ्या चॅनलवाल्यांनी फास दाखवायचा, माझा फोटो शेतात दाखवायचा. पुढे चला. आता फोन करणाऱ्या त्याच्या कुटुंबाने स्टेटमेंट दिलं की कोण PA फलटणचे खासदार असा आपण उल्लेख करताय, पण त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे का? कोणाविषयी आपण नाही माहिती. अच्छा, मग ते फलटणचे खासदार होते हे कशावरून तुम्ही सांगताय? ह्याचा कुठल्या आधारावर तुम्ही हे सांगताय की ते फलटणचेच खासदार होते? ते PA कदाचित त्याच्या ओळखीचे असावेत, कारण त्यांच्या आधी पण त्यांचे फोन यायचे. अच्छा, खासदारांच्या PAची नावं आपल्याला माहिती आहे? घेवरे का काहीतरी असं सांगितलंय, पण कन्फर्म मला म्हणतो नाही. काय नाव सांगितलंय? हिरवे. काय संबंध आहे? मुकुंद रणवरेंनी आदल्या दिवशी रात्री रोहित नागकेळेंच्या फोनला फोन केला. कुणाचा नंबर आहे हे कशावर चेक केला? ट्रू कॉलरवर. ही त्याची मिस कॉल पडलेला, ही त्याची डायल हिस्ट्री आहे. रणजितसिंह निंबाळकरला काही येडा समजता का? दुसऱ्या दिवशी पांडुरंग गुंजवटे, पांडुरंग हरी, पांडुरंगाने तेच केलं. काय केलं पांडुरंगाने? रोहित नागकेळे शेजारीच राहतात, कधीही जमत नाही त्यांचं. त्यांच्या फोनला फोन करून म्हटली माझा फोन हँग झालाय. कोण बोलतोय? रोहित बोलतोय ना.
फोन रोहितने परत कॉल केला त्यांना, साधा कॉल केला, का फोन केला तर विचारलं. रोहित त्यावेळेस माझ्या शेजारी होता. मी सांगितलं रोहित उद्या त्या पीएच्या जागेत तुमचं आणि राजेशचं नाव येणार हे मला माहिती होतं. तेवढं मास्टर माइंडला ओळखतो मी. त्या दोघांनाही रामराजेंच्या बंगल्यावरनं रामराजेचा पीए मुकुंद रणवरे आणि ह्या दोघांच्या फोनला फोन करून चेक केलं की ह्याचंच नाव द्यायचं ना. मग नाव दिलं. मग दुसऱ्या दिवशी ताई सांगायला लागल्या रोहित नागरे, राजेंद्र शिंदे ही नावं तयार झाली आणि ह्यात आली. हिरवे गायब झाला. आणि त्या हिरव्यातून काय विचाराने केलं होतं, खासदारला फोन करून दिला, माहिती घेतली होती फक्त. तो खासदार मीच, पीएच माझे जयारी. चला पुढं. आता असंच एक प्रकरण जयकुमार गोरे साहेबांच्या बाबतीत झालं होतं. हे महाराष्ट्र टाइमची बातमी आहे. काय म्हणतात आपले श्रीमंत, ऐका. मॅडम नमस्कार. हा नमस्ते. तुमचा मेसेज आला पण मी मुद्दा दुसरं बोलवते. हो हो नाही बरं झालं ते. मी पण परत काय आहे परत इतकं आपण तुम्ही धाडस केलंय. माझ्या डॉक्टर म्हणायला एक काम करा, तुम्ही घरी थांबा. पहिली तू गाडी आणली नाही होत तो येईल तुमच्याकडे. बरं 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 ठीक आहे चालेल. तिथनं काय करा, आता थोडीशी सोय करतो मी. त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपरमध्ये थोडीशी सोय करतो. बरं चालेल. कुपरमध्ये शेजारीचे. बरं 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 नाही काही हरकत नाही. तुमचं हे बँकेत होईपर्यंत तुम्ही कुठल्या प्रकारचं बँकेचं माझ्या डॉक्टर काय ते मी तुम्हाला काय असतं बँक ॲश्युरन्स नावाचा प्रकार. त्याच्यात कसं आहे या बँकेच्या 300 जागेमध्ये शाखा आहेत. ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथं बसायची परवानगी देणार आणि तरुण झालं की सातारच्या एका ब्रँचमध्ये 5 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा झाला त्या इन्शुरन्स कंपनीला. 17% पैसे आम्हाला बँकेला मिळणार. तिथं आम्ही काय करणार तर ती इन्शुरन्स कंपनी जी कोणी येईल टेंडर होईल त्याला आम्ही प्रेशर करणार की हे आमची 50 घ्या असा एक विषय. तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल. हे जर तुमचं जोडलं तुमची सोयच होईल ना जवळच्या जवळच म्हणते. खूपच प्रॉब्लेम झाला होता. भाऊला मी बोलले होते सगळं. तर ह्याची माणसं तिथं सांगून गेली की त्या बाईला आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना व्यावसायिक मॅडम लोक तसं करणार. त्यामुळे मी कधी भाऊला बोलले होते की मला सातारा नकोच आहे. मी सातारच्या बाहेर कुठेही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले नाही या सगळ्या प्रकारात. म्हणजे ते आपण म्हणतात ना करायला गेलो गणपतीन झाला मारुती तसं झालेलं. एकतर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या. सगळं म्हणजे इन्कम सोर्स मला पूर्ण थंडावला. ह्या केंद्र शासनाच्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मंत्रालयामध्ये त्या मी रनिंग करायच्या. तर जवळजवळ 9-10 वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता. आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक 70 ते 80,000 रुपये मला त्यात मिळायचे. अशा वर्षाच्या 10-12 बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता. आणि आता कसं झालं तर माझी मोनोपॉली झालेली की मी चांगलं काम करते. अहो मी तेच कधी भाऊला बोलले की आम्ही तो कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई सातारचं कला वाणिज्य ते ह्या जयकुमार मी गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली. हॅलो नाही तुमचं चालू नाही मला माईक. हा नमस्ते. परत नका लावू. जिथपर्यंत आलं तिथपर्यंत लावू. दुसरी. हॅलो चला म्हणजे एक एक मिनिट बोला. चला पत्रिका असेल तर लवकर द्या. चला
परत तारीख एवढं कळणार नाही, मला वेळ नाही, मी आज 2 दिवसांनी जॉब करत तारीख. हॅलो, मोहिते बोलते मी सातारावरून. मी आता घारगे काकांच्याकडे जाऊन आले तर ते म्हणले तू फोन कर, मी त्यांना बोललोय म्हणून. तर मग आम्ही दोघं मिळून करू ना, तुम्हाला काय सांगितलं फलटणला भेटून जाऊ का मी, म्हणजे मला तुम्हाला डिटेल सांगता येईल. मला ना ते कॉलेजला ती स्कीम एक रन करायची आणि त्यामध्ये मला चांगले मिळतील. औंधच्या कॉलेजवरती, औंधच कॉलेज आहे ना राजा श्रीपती, त्यावरती रन करायची आहे. कारण ते प्रायव्हेट कॉलेज. हो हो, त्यांना काय मी सांगू शकतो आणि ते सांगितलं टार्गेट आहे. हो ना, आपण सांगेन मी म्हणजे थोडं आवड हो नाही, ते आहे माझ्या कानावरती आणि त्यांच्यावरून फक्त काय मान्यताच मिळेल, पण बाकीचं सेटअप वगैरे लावायला किंवा गव्हर्नमेंटला जे पाठवायचं जे आहेत पैसे वगैरे, तर तो सगळ्यात मोठा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणून मी काकांच्याकडे पण गेले होते. बोलले मला स्कीम तर चालू करत होतं. हा मग तेच ना. हो ना, पण हे सुरुवातीला हे का जर गव्हर्नमेंटचं वगैरे सगळं पाठवलं ना तर माझं साधारण 1 महिना 1.5 महिन्यात काम सुरू होईल. बसलोय मी आपल्या म्हणजे पहिल्यांदा पैसे पाहिजे. हा हा, आणि किती दिवस लागतील म्हणजे माझं ना तुम्हाला मी खरं सांगते. कागद तयार करून ठेवा, माहिती मला. जयकुमार कोरेचा कसा कार्यक्रम लावला बघा मास्टर. आम्ही बघू, घाबरू नका एवढं. नाही नाही नाही, तुम्ही दोघं असल्यावर मी नाही घाबरत. तुमची तिथं कुपरमध्ये वाढलं चाललं नाही ना झालं. आणि मी एका जॉबवरती कोणाचं तरी झालं ना मला. नाही झालं, त्याचंही नाही झालं, कुणाचंच नाही. त्यामुळे तर खूप प्रॉब्लेम. आणि ही स्कीम तो ENTC झालेला आहे, डिप्लोमा झाला त्याचा सातारा पॉलिटेक्निकला. त्याला पैशाला कसं करणार? हो पाठवते. सर्कलला मी या आठवड्यात नाही, 2 दिवस येतं. माझं वेळ 12ला बघा मी कुठे 12 तारखेला का? बरं चालेल, पाठवते. त्याचंही कुठं तरी झालं ना तर बरं होईल. म्हणजे सगळे देवराज मोहिते. कुठे आहे? नाही, भाषाच आहे, भावाचा मुलगा. बरं ठीक आहे, ओके. मग आता मी घरचे काकांना काय सांगू? ते म्हटले मला फोन कर. मला झालं बोलणं करून जाणार का करायचं म्हणून एवढं सांगितलं, एवढं जाणार. बरं चालेल, ठीक आहे. मी तुमची खूप आभारी आहे. आवाज कोणाचा आहे? मी तर ओळखत नाही आवाज. आवाज मला ओळखायला आला नाही, पत्रकार बंधूंना आवाज ओळखायला आला का? मास्टर माइंड महिलांच्या मार्फत कसं कार्यक्रम करतोय? ताई तुम्हाला ओळखायला आला का? आवाज कोणाचा आहे हा? आता जोरात बोला, मी स्टेजवर ऐकाय ना मला. रामभाऊ आगे चलो. आता मी म्हणत नाही बरं का, सुषमा ताई सांगणार आहेत आपल्याला की हे आरोप आणि हे डॉक्युमेंट हे सगळं कोण पुरवतंय. मी नाही सांगणार. चला शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिया किती आहेत. अरे काय तुम्ही कॉपी काय भीती आहे या माणसाला? ह्यांची भीती आहे. मी नाही सांगितलंय. ताई जरा सांगा कोण करते फलटणची बदनामी? मागणं आवाज आला पाहिजे.
हा समोर उभा असणारा 500 रुपये पेट्रोलचा चोर कोणी निर्माण केला? हे सुषमाताई आहेत. सुषमाताई, आम्हाला तुम्हाला तुमच्याबद्दल काही बोलायचं नाहीये, पण दुर्दैवाने तुमच्या मोबाईल मधून जे काही फलटणकरांना दिसायचं होतं ते दिसलेलं आहे. आगे चलो. आणि सगळी शस्त्र दर दसऱ्याला पुजणारे एक सुद्धा शस्त्र बेकायदेशीर नाहीये, ताई काळजी करू नका. सगळ्यांची माझ्याकडे स्पेशल लायसन्स आहे. रणजित निंबाळकर जुनी शस्त्र बाकी शस्त्र करण्याकरता विशेष लायसन्स धारण करतोय, त्यामुळे जास्त शस्त्र बाळगण्याची माझ्याकडे परवानगी आहे. परत क्लिप लावा. वन्स मोर म्हणतात. आता माझा कॉमेडी शो करून मला पण झालं. ते लावा रे परत ती. हे फिरा ना. न्यूज 18 ला बघायचं आहे. पहिली दुसरी ही जी मुलाखत तेव्हा दिली शस्त्रांच्या बद्दल, जरा काय होतंय टेक्निकल प्रॉब्लेम. अरे सुरुवात नाही करायची, शेवटाकडे निघालोय आपण आता. एकदा ह्या भस्मासुरांचा शेवट करायचा. अरे नको सारखा चेहरा दाखवू, भीती वाटते मला. शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिये किती आहेत. अरे काय तुम्ही पकडलं. काय भीती आहे या माणसाला? कुणाची भीती आहे? कुणाची भीती आहे? ह्याची भीती आहे. आता जायचं का पुढं? चला पुढं. आपल्या ताईविषयी कोणी काय बोलायचं नाही, तिची चूक नाही. आगे चलो. मी चांगला एंटरटेनमेंट शो करू शकतो अशी मला वाटायला लागली. धंदा बदलायचा काय बघा. तुम्ही जर मला जवळ नाही केलं तर मी इंडस्ट्री चेंज करून दुसरीकडे जाईल. आता काल ते म्हणाले होते की ह्याला 96 गोळी असल्याचा अभिमान आहे. हाय 96 गोळी ओरिजिनल नाईक निंबाळकर काही शंका आहे का? 1200 वर्षाचा इतिहास खाली येतोय आणि डुप्लिकेट नाही, मिक्स नाही, काय नाही, ओरिजिनल 96 गोळी आहे. हाय तर हाय, कशाला चिडताय? आगे चलो. नाही मला काय बोलायचं नाही. हे जे संभाजीराव जे आमच्या मूळ होते, मन्यासाहेब माझे पंजोबा, निळकंठराव धन्याचे वडील रघुनाथराव हा त्यांचा पुतण्या, म्हणजे मालोजीराजे, म्हणजे माझ्या आजोबाचे मालोजीराजे. तिकडे काय माझ्या आजोबाचे मालोजीराजे कोण आहे? तिकडून आलेत, आमच्या घरात आलेत. कोण आले? इथं मालोजीराजे दिसत आहेत का? इथं आहेत मालोजीराजे. कोण आहेत हे? माझ्या आजोबांचे सख्खे चुलत भाऊ. मालोजीराजेंचे वडील आणि माझे पंजोबा हे सख्खे भाऊ आहेत. हा निंबाळकर नाही, नाईक निंबाळकर नाही. आसूला गेलं की शिवरूपराजांना म्हणायचं शेवटी घर आमचं आहे. करमाळ्याला गेलं की म्हणायचं हे मलठणचं आहे, आमचा काही संबंध नाही. एक ठिकाणी कुठंतरी एकत्र येऊन द्या, पण मी ओरिजिनल आहे. चला पुढं.
झाले आणि संपलेले कळालं नाही. एका पाठोपाठ दिगंबर राघवने त्यांची मुलीच्या जी काय संभाव्य मास्टर माइंडने डिझाईन केली आत्महत्या, बेसमरी, पेट्रोल चोरी, 354, ऊस मुकादम, सुषमा धरेताईंचा जो आरोप होता 277 केसेस. राहिला आता बॉयलरचा एक त्यांनी सांगितलं की बॉयलरमध्ये काही लोकांना नेऊन टाकलं. आता बीडवरनं 400 किलोमीटर घेऊन बॉयलरमध्ये तिकडे हे टाकायला नेऊन पाहिजे कारखान्याच्या. गरज आहे का? जर एखाद्याला मारलं तर तिकडेच टाकते ना. जसं भोसले साहेबांनी सांगितलं की बाबा मारलेला आणून कशाला आपल्या घरात आणायचं. पण आपण शिळी मेली तरी पंचनामा करतो ना. करतो. आमदार साहेब तर प्रत्येक वेळेचा शिळीचा पंचनामा करतो. आणि मग माणूस एखाद्याच्या घरामध्ये मेल्यानंतर पंचनामा होत नाही का? असा कुठली कथा आहे की नाही काय बॉयलर मध्ये टाकलं वगैरे. हा बॉयलर आमची कंपनी चालवत नाही, थर्मॅक्स नावाची कंपनी चालवते. स्टीम आम्हाला काढून देते. 1,00,000 कोटीची कंपनी 10,000 कोटी प्रॉफिट आहे. किती? 10,000 कोटी. 1,00,000 कोटीचं व्हॅल्युएशन आहे, 10,000 कोटी प्रॉफिट आहे. 250 माणसं त्यांची काम करतात. म्हणजे माणूस आणायचा 150 फूट बॉयलरवरती न्यायचा आणि मग त्यांच्या ताब्यात द्यायचा, मग टाका म्हणायचं. 250 माणसं डोळ्याला पट्टी बांधून करतात. जर एखाद्याचा कार्यक्रम झाला असेल तर तिकडं आणायची काय गरज आहे? आरोप करताना जरा डोकं चालून आरोप केलं पाहिजे ना. त्यांना द्यायची सुषमाताईकडे माहिती देताना जरा काही फरक बोललेच नाहीत त्याच्यावर. ही बॉयलरचा एक आरोप, सगळे आरोप फोडतोय. आता राहिलं काय? कुट्टे ग्रुप, स्वराज डेअरी ही 2018 साली कुट्टे ग्रुपला आपण दिली. 1 वर्षभराच्या व्यवहारानंतर 2019ला हस्तांतर केलं. 75 कोटी फायनल व्यवहार जो झाला आमचा तो 75 कोटी. त्या महाभागानं तिकडे जाऊन सांगितलं 1400 कोटीला व्यवहार झाला. तर ते कुट्ट्यांच्या अडचणी काय असतील त्या असतील. 2018ला व्यवहार झालेला 2025 मध्ये त्या अडचणीत गेले. किती वर्षानंतर? 18 ते 25 किती झाले? माझं गणित कच्चं आहे. 7 वर्ष. मग एखादी गाडी जर आपण एखाद्याने विकली, तिने जाऊन ठोकली तर पहिल्या मालकाला काय होतं का? पण काय झाले, बारकी बारकी जी सटाफटर युट्यूब चॅनल आलेत का, कॉइन बॉक्स टाकलं की बोलायचं. रणजित निंबाळकरनी ती कुठली त्यांची पतसंस्था डिरी घेतल्यामुळे अडचणीत आली. हे सगळ्या कॉइन बॉक्सवर मी फौजदारी दाखल करणार आहे. काय करणार आहे? फौजदारी दाखल करणार. किती बदनामी करायची, काय करायची, किती सहन करायची लिमिट आहे. जे यांनी अशा अफवा पसरवल्या यांची सगळ्यांची लिस्ट तयार झालेली आहे. सबका हिसाब होगा. आमचं चांगलं काय कोणाला दिसत नाही. महालक्ष्मी बँक कशी बर्बाद झाली? महालक्ष्मी बँक कोण चालवत माहिती का? बुलढाणा पतसंस्था. माहिती तुम्हाला? एखादी पतसंस्था बँक ही यांची मर्दुमकी. जर कर्जमाफी झाली नसती तर मग महालक्ष्मी बँक काय झालं असतं तुम्हाला कळलं असतं. कसे फ्रॉड करून प्रकरणं त्यात बसली, काय झाली तिथे त्यांना माहिती. श्रीराम सहकारी कारखाना आजोबांनी तयार केला ना. मालोजीराजे आमच्याच घरात गेलेत ना. आमच्या त्यांनी पण मदत केली ना त्याला. हे यांची मर्दुमकी. कारखाना कोणाला चालवायला दिला आहे? आवाड्यांना. श्रीराम सहकारी कारखाना आवाड्यांना, बँक बुलढाणा बँकेला, दूध संघाचा निलाव झालाय. हे यांचं कर्तृत्व. आणि हे झाकण्यासाठी रणजित निंबाळकर खरेदी विक्री संघ तर गायबच झालाय. कुणी शोधून दाखवा खरेदी विक्री संघ कुठे फलटणचा आहे. मस्टर इंडिया झालं. मला मार्केट कमिटी बद्दल मी बोलायचं नाही. अजून लोक बिचारी गोरगरीब दिवाळीपासून बसलेत ना. 22 दिवस झाले निकम वकील. त्यांच्या वेदना, त्यांच्या डोळ्यातलं पाणी श्रीमंतांना दिसत नाही. श्रीमंतांना काय दिसतंय? पुतळा बांधणार म्हणतात. बांधा पुतळा तुम्ही, मी नाही म्हणत नाही, आम्ही मदत करू. पण पहिला जे जावई फलटणचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पुतळा पूर्ण बांधायचा होता, तो बांधला का नाही? नाही बांधला. ज्या महाराणी फलटणच्या, ज्या घरातल्या आहेत आपल्या,
तर महाराणी सईबाईंचा पुतळा बांधला का हो? नाही बांधला. मीच पत्र दिलं सईबाईंच्या समाधीसाठी. आता त्याला निधी वर्ग झालेला आहे. संभाजी महाराज पण जाऊ यांचे पुतळे कधी बांधले नाहीत. आम्ही जेव्हा पुतळ्यांना निधी आणला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निधी आणला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याला निधी आणला, अण्णाभाऊ साठेंच्या निधी आणला, महात्मा फुले पुतळ्याचं सुशोभीकरण आम्ही हातात घेतलं, आंबेडकर भारतरत्न आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आम्ही हातात घेतलं. तेव्हा यांना संभाजी महाराज आठवले, कारण ते आम्ही करत होतो. गडबडीने पुतळा बसवला. ठीक आहे, बाकीचे पुतळे आपण बसवू. या ताईचा पुतळा बसवायचा असेल तर निश्चितपणे आम्ही त्याला मदत करू. पण ताईच्या बाबतीत जे राजकारण करताय की तुम्ही त्यांच्या घरच्यांना माझी विनंती आहे की तुमच्यासाठी हे अश्रू हे मगरमच्छ के अश्रू आहे, हे रणजितसिंह निंबाळकरला बर्बाद करण्यासाठी जे अश्रू आहेत ते फोनवरनं व्हॉट्सअप कॉलवरनं बोलणार. ताईसाठी खरी सहानुभूती होती तर जायचं होतं बीडला, माहिती घ्यायची होती. पण ताईचं त्यांना देणं गेलं नव्हतं. ते रिपोर्ट 4 महिन्यापूर्वीचा 5 महिन्यापूर्वीचा पोलिसांना मिळाला. त्यात खासदाराचा उल्लेख होता. कसं याला अडकवता येईल, कसं देवेंद्रजींची सभा फेल घालवता येईल, कसं देवेंद्रजी येऊच नाहीत. आणि देवेंद्रजी आल्यानंतर हजारो कोटी निरादेवगडच्या कामाचं उद्घाटन, प्रशासकीय भवनचं उद्घाटन, रस्त्याचं उद्घाटन, महसूल भवनचं उद्घाटन, सगळं हरून पोलीस स्टेशनचं उद्घाटन, जिल्हा न्यायालयाची घोषणा, दिवाणी न्यायालयाची घोषणा. फलटण बदलतंय, हे बदलतं फलटण त्यांना सहन होत नव्हतं. म्हणून डोक्यातनं आयडिया कशी आली की ह्याला सगळा खेचायचा. मग ऊस मुकदमांच्या ज्या एफआयआर झाल्या त्यांना बोलवलं, कोण कसं बोलवलं, आत्महत्या करा लोकांच्या पुढे केल्या, यांच्या आत्महत्येला मला जोडलं. दुर्दैव आहे फलटणचं या माणसाने नाव खराब केलं. तिन्ही भावाने नाव खराब केलं. कोण झाकायचा आणि कोण उघडायचा असला प्रकारच नाही. त्यांना सर्वसामान्य माणसं पुढाला, आम्ही गरीब कुटुंबात पुढालो. मालोजीराजे जरी आमच्या कुटुंबातनं गेले असेल तर आमची अवस्था आम्हाला माहिती. माझ्या वडिलांनी हॉटेलमध्ये 13व्या-14व्या वर्षी बाहेर पडून हॉटेलमध्ये काम केलंय, साखर कारखान्यामध्ये काम केलंय, स्वतःच्या मनगटाच्या जीवावर संसार उभा केलाय. आणि त्यांच्या पोरांनी ह्यांनी कारखाने भाड्याने दिले आणि ह्या पोरांनी कारखाना त्यांच्या नावाने उभा करून आपण हेरेकरी करतो. आम्ही काय बापजादाच्या पैशावर, आजोबाच्या पैशावर आलेलो नाही. रणजितसिंह निंबाळकरने तर काहीच घेतलेलं नाही. आज ह्यांचे धंदे काय, जुनं ऐकायचं. शिरीचीवाडी म्हणून गाव आहे, जावली गाव आहे, ढवळेवाडी गाव आहे. महसूल मंत्री कोण झालं आणि कुणी कुणाचे शिक्के टाकले, हजारो लोकांच्या जमिनी एका दिवसात कब्जा कशा केला, जाणच पाहिजे. आम्हाला त्या 500 एकर MIDC त्या पुजारींनी मला सांगितलं. मी त्यातनं 4-5 वर्षापूर्वी राजीनामा दिला, पण मी सरकारला सांगितलं ते MIDC करा. 25,000 पोरांना काम देईल, लाख पोरांना काम मिळेल, ती जमीन फुकट घेऊन टाका. रुपयाला कोणाचा मिळणार आहे? हजारो कोटी रुपयाचे टर्नओव्हर झाले, रुपया कोणाचा राहिला का शेतकऱ्याचा? मी गप्प बसतो, बिलं मिळत नाही म्हणून सांगतात, मी कधी बोलायला जात नाही. कारण नुसती घाणच बाहेर निघते तोंडात, चांगलं कधी निघत नाही. कशाला सारखं बोलायचं? ही सरकारी नाही, ही बहीण, त्या बहिणीच्या माझ्यामुळे चुकून कुठं तिच्याविषयीचं चरित्रहनन होऊ नये म्हणून मी शांत बसतो, नको बोलायला 3-4 दिवस. पण जे तिथं गटार चालू झालं ते बंदच व्हायला. म्हटलं आपल्याला आता उत्तर द्यावं लागलं, नाही तर लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी संशय, भले महाराष्ट्र सरकारचे नाही, असे संशय निर्माण करायचं काम ह्या मंडळींनी केलं. फलटणला बदनाम करायचं काम केलं. मी आपल्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आज जाहीर करतो, मी हे सगळं बोलतोय खरं मानू नका, पुरावे गृहीत धरू नका. जे काय सोशल तुमचं नार्को टेस्ट असतं आणि लाय डिटेक्टर असतं, ह्याला एकही माझ्यावरचा आरोप सिद्ध करताना मी पुढे जायला तयार आहे. पण ह्या मंडळींनी कुमांड केलेले, ताईला पण बोलवा, त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा. 4ही टेबल लाईनीने लावा. रणजितसिंह निंबाळकरची नार्को, लाय डिटेक्टर सगळी टेस्ट करा. जर त्यामध्ये एक जरी चुकीचं लागलं तर रणजितसिंह निंबाळकर जेलला जायला भेटणार नाही, स्वतः आनंदाने तुरुंगात बसेल. पण माझं यांना आव्हान आहे, तुम्ही नाव न घेता आरोप करताय, मी नाव घेऊन आरोप करतोय.
जे इतर लोकांनी अपुऱ्या माहितीत ताईने असेल किंवा अन्य असेल अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप केले, त्यांना माहिती तुम्ही पुरवली, हे पण त्यांनी येऊन सांगावं. आणि नार्को टेस्टची तारीख सगळ्या सोशल मीडियाच्या मोठ्या नेटवर्क कंपनीने घ्यावी, त्याचे पैसे मी भरतो. म्हणाल ते डॉक्टर तिथं आणा, म्हणाल ते दवाखान्यात मला न्या, म्हणाल तिथं लाईट डिटेक्टर घ्या. रणजित निंबाळकर टेस्ट पासून आरोपांपासून मागे सांगणार नाही. माझा जाहीर आव्हान आहे, तारीख सोशल मीडियाच्या नेटवर्क मोठ्या कंपन्यांनी मोठ्या न्यूज चॅनलवाल्यांनी करायची. आणि ह्यात आरोप झाले या संपदापासून जनावरे कुटुंबापर्यंत सगळ्यांच्या माझा काही संबंध होता का लाईट डिटेक्टर करायचं. आव्हान कुटुंबांनी जे आरोप केले त्याच्याबद्दल लाईट डिटेक्टर करायचं. आणि ह्या सगळ्यांना माझ्याबरोबर लाईट डिटेक्टर करायचं, नुसतं आरोप करून बेळात जायचं नाही. समोर येऊन लाईट डिटेक्टर मध्ये खरे आरोप पुरावायचे, खरे म्हणून सांगायचं काम आता करायचं. पैसे रणजित निंबाळकर भरायला तयार आहे. माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला क्लीन चिट दिली, ही क्लीन चिट ही माझ्या चरित्र बघून दिलेली आहे. आणि त्यांच्या क्लीन चिटला सुद्धा अडचण नको. हुन जाऊन नार्को टेस्ट, हुन जाऊन लाईट डिटेक्टर टेस्ट. रणजित निंबाळकर तयार आहे, तुम्ही कुणाला घाबरणार नाही. माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित, माझी बहीण या ठिकाणी, माझी आई या ठिकाणी, माझी पत्नी या ठिकाणी, माझी मुलगी या ठिकाणी, माझे भाऊ या ठिकाणी. कशाला घाबरायचं? घाबरू का मी? जायचं ना लाईट डिटेक्टर आणि याला नार्को टेस्ट पुढं बोलवा यांना. माझं जाहीर आमंत्रण आहे, कधी येत आहे? आता जर ह्या माणसांनी लाईट डिटेक्टर चाचणीला पुढे नाही आले तर ह्यांचं करायचं काय? काय करायचं? मी असं काय म्हणणार नाही. तुम्ही जे काय करायचं ते तुम्ही ठरवा. पण आज या ठिकाणी लाईट डिटेक्टरची ओपन लाईट डिटेक्टर सगळ्या सीसीटीव्ही मध्ये मुंबईमध्ये भर चौकात असं स्टेज लावून लाईट डिटेक्टर घ्यायचे. आज हिंमत होती म्हणून सोबत सगळ्या मीडियाच्या समोर आलो. या बांधवांना सांगणार यार काय विचारायचं ते विचारा, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. मी कुठल्याही उत्तराला घाबरत नाही, कुठल्याही प्रश्नाला घाबरत नाही. आणि ह्या मंडळींना रोज विचारा आता कधी लाईट डिटेक्टरला येत आहे, नाही तर जाहीर माफी मागा. एक तर लाईट डिटेक्टर चाचणीला पुढे या. ननावरे कुटुंबाच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का? त्या बोरींच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का? आत्ताच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे. लाईट डिटेक्टर चाचणी आणि नार्को टेस्ट मध्ये समोर येऊन सांगायचं पहिली चाचणी मी करणार आहे. पहिली तुम्ही या, फक्त पहिली चाचणी मी करणार आहे. पण सुया तुम्हाला पण टोचणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता अनुप शांनी सांगितल्याप्रमाणे दरवाजाचे दोर कापलेले, अब पीछे हटेंगे तो मरेंगे. आता राजकारणामध्ये तुम्ही ज्या षडयंत्रापर्यंत गेला त्या षडयंत्रामध्ये तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. मी आज दिलेलं आव्हान तुमच्या दम असेल तर स्वीकारा, आणि नाहीतर नाईक निंबाळकर नाही हे खरं आहे. माझ्या ताई महबूबाई यांच्याविषयी यांना माझ्याकडनं जाहीर माफी करताना दिलेलं कागद चुकीचं आहे. पण माफीच्या परत आरोप जर झाले तर कुणाला कुठं पाठवायचं मी असाही बदनाम झाले, तसाही बदनाम झालाय. बरोबर आहे ना? सांगतात ना 277 केसेस करतात. आता 277 केसेस करून दाखवतात आणि सगळ्याचे पैसे, वकिलांचे पैसे भरण्याची ताकद परमेश्वराने माझ्याकडे दिलेली आहे. बरोबर आहे? तुमचं समाधान झालं का? तुमच्या चाचणीत पास झालो का? तुमची शंका आहे का? नक्की नाही ना? मग हात वरती करून सांगा मग आमची शंका नाही. मीडियाला माझी विनंती जरा कॅमेरा फिरवा. या माझ्या माई माऊलीची, माझ्या भावांची, माझ्या वडिलांची, माझ्या आईची, माझी कुणाची शंका नाही, माझ्या पुरीची शंका नाही ना शंका? मग आता मीडिया मला प्रश्न विचारेल, जे प्रश्न मला विचारेल त्याचं उत्तर मी देणार आहे. तुम्हाला ज्यांना प्रत्येकाला विनंती आहे शांत चित्ताने ऐकून घ्यायचं. मीडियाला मला सांगायचंय की फक्त एकच विनंती आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करायची. एक प्रश्न कोणी विचारला तर दुसरा प्रश्न तरी तो विचारू नये, तो सोडून प्रश्न विचारा, एवढीच विनंती आहे. बाकी जो दिल नाही हो पोचलो परत मला नाही पाहिजे छातीमध्ये की विचारलं नाही. आज तुमची छाती मोकळी करून जे पाहिजे ते विचारायचं. हिंद महाराष्ट्र.
या ठिकाणी शांत चला मीडियाला माईक द्या. पहिलं कोण विचारणार आहे? 4-5 माईक द्या. 4-5 हा पण घेऊन टाका. बाहेरच्या आलेल्या माझ्या पाहुण्या पत्रकारांना संधी द्या. पहिल्यांदा तुम्ही रोजच माझं सगळंच दिवसभर वाबाडं काढायला तुम्हाला संधी आहे. बाहेरच्या पत्रकार बंधूंना मला विचारायचंय, चॅनलला व्हॉट्सअपवर मागून घ्या, ते देतात ना. आता तुम्ही विचारता ते सगळं विचारा मला. आज मी या उत्तर द्यायला इथे मोकळा आहे. म्हणजे दादा हे बोलतोय बोला. आपले सगळं स्टेटमेंट ऐकल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न मर्यादित स्वरूपातच विचारावे लागतील एवढं आपलं स्टेटमेंट स्वच्छ आहे. परंतु जे कारणाने इतके वर्ष चालू होते त्याला आपण पायदळ कशा पद्धतीने घालणार आहोत? दिगंबर रागवण्याचे जे कारनामे चालू होते, माझ्या पतसंस्थेला फसवल्यानंतर मी पत्र दिलेलं आहे. बाकी वेगळ्या वित्तीय संस्थांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे. 28 गुन्हे दाखल झालेले आहेत. जो बोया आहे तूर पेरल्यावर मटकी उगवत नसते, जे पेरलंय तेच उगवणार आहे. काळजी करू नका. संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये खासदारांच्या पीएनी फोन केले अशा पद्धतीचे आरोप झाले. या सगळ्या प्रकरणामध्ये आज सुषमाताईंनी तुम्हाला आव्हान दिलं होतं की रणजितसिंह नाईक निंबाळकर ते संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय देतील का, किंवा त्यांनी त्या पद्धतीची अपेक्षा व्यक्त करावी किंवा पोलीस स्टेशनला येऊन विचारावं. तुमच्यावरती जे आरोप झालेले आहेत, तुम्ही आता जो पुरावा दाखवला की सुषमाताईंनी जो व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यावरती RR निंबाळकर येते. RR निंबाळकर याचा पूर्ण लॉंग फॉर्म सांगा आणि हे पुरावे नक्की कोणाही दिलेले आहेत त्यांचं लॉंग फॉर्म सांगणारे बाबा तुम्ही नाव घ्या. पब्लिक सांगते हम पब्लिक है, हम पब्लिक के साथ है. पब्लिक जो बोल रहा है वही मास्टरमाइंड है रामराजे. की या सगळ्या प्रकरणामध्ये रामराजे निंबाळकरांच्या विरोधात असणार आहे. बिलकुल नाही. सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांनी ते आरोप केलेले आहेत. त्या दोघांना ज्यांनी बसत पेपरच्या स्वरूपाने पुरवलेली आहे ती चुकीची माहिती पुरवलेली आहे. एखादा बोलू शकतो. आमच्या इथं जैन स्तंभावर लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा कोण करू शकतो? जो वीर आहे. मी क्षमा आज केली, उद्या करणार नाही. परत आतापर्यंतच्या संपूर्ण तुमच्या या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा मास्टर माइंड असं उल्लेख केला. त्या मास्टर माइंडचा उल्लेख करून सांगणार आहात की तुम्हाला जो त्रास झाला तुम्ही जे दाखवायचा प्रयत्न करताय त्यांना कोर्टात खेचणार आहात, त्या संदर्भात काही न्यायालयीन लढाई लढणार? आज तरी नाही. फक्त माझ्या सद्विवेकबद्दल त्यांचं वय झालेलं आहे. ते आता जनतेला सांगतोय. त्यांचं जयकुमार गोरे साहेबांना न्यायालयावर विश्वास नाहीये. नाही, मी तेच सांगतोय तुम्हाला. माझा न्यायालयावर विश्वास आहे, पण माझी सद्विवेकबुद्धी सांगते 78 वर्षाच्या वयाच्या माणसाला जेलमध्ये बसवून त्यांच्याकडून चक्की पिसून घेण्यामध्ये मला आनंद नाही. आज मी विधानसभेला त्यांना आवाहन केलं होतं की आम्हाला बदला घ्यायचा नाही, तुमच्या घरासमोर गुलाल उधळणार नाही, तुमच्या घोषणा देणार नाही. आमदार सचिन पाटलांना तुमचं ज्ञान द्या. तुमचं जेवढं राजकीय 30 वर्षाची विधानसभेतली कारकीर्द आहे त्याचं ज्ञान तुम्ही द्या, शिकवा. चुकलं तर सांगा. आज सुद्धा माझी तीच भूमिका आहे. हॅलो दादा, नमस्कार. मी मच्छिंद्र टिंगरे बारामतीवरून आहे. बोला. आपल्याला सुरुवातीला प्रत्येकाचं एक व्यक्तिगत मत असतं, म्हणून सुरुवातीला तुम्ही महाराष्ट्रामध्ये कदाचित एक हा वेगळा पायंडा पाडला. ज्याच्या वेळी अशा दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडतात आणि राजकीय नेत्यांवरती आरोप होतात, तर मला असं वाटतंय की माझं हे व्यक्तिगत मत असावं. कदाचित इतर पत्रकार त्याच्यामध्ये सहभागी किंवा त्यांचीही मान्यता असू शकते. ज्यांच्यावरती असे आरोप होतात त्यांनी अशी खुली पत्रकार परिषद घेतली पाहिजे. हा पहिला मुद्दा. प्रश्न आहे माझे 2 प्रश्न आहेत.
ज्यावेळेस संपदा मुंडे जे पीडित डॉक्टर आहेत यांनी त्यांची जी चौकशी चालू होती त्याच्यावरती एक खुलासा दिला होता 4 महिन्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांवरती आरोप झालेले होते. तुम्हाला असं वाटत नाही का की कदाचित त्यावेळेस जे DHO आहेत, जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहेत, वैद्यकीय अधिकारी, त्यांनी त्या पत्राची दखल घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये जे आरोप केले होते ते पोलिसांवरती मेजर केलेले होते आणि त्या पत्राची दखल म्हणजे आता ते ऑफिसर असे म्हटले होते की त्यांनी तो खुलासा दिला होता, त्यांची तक्रार नव्हती. हा, पण माझं मत असं आहे की जर तो खुलासा इतका गंभीर होता तर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याच्याबाबत पत्रव्यवहार का केला नाही आणि हा तुमच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे म्हणून तुम्ही त्या वैद्यकीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तक्रार करणार आहात का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, आज जो एक मुद्दा झाला की त्याच्यामध्ये दुपारी सुषमाताई अंधारे यांनी असं म्हटलं की फलटणपेक्षा परळीपेक्षा फलटण वाईट आहे, याच्याबद्दल काय म्हणणं? हे बघा, माझा तालुका मला माहिती, माझी माती मला माहिती, माझी माऊली मला माहिती, माझी लोक मला माहिती. माझ्या बहिणी या ठिकाणी येऊन आज संपदा मुंडे यांना श्रद्धांजली वाहतायत. कुठल्या त्यांचे कॅरेक्टर असॅसिनेशन आम्ही केलं का? आम्ही वाईट नाही, आम्हाला वाईट दाखवलं गेलं, आमची बदनामी केली, आम्ही वाईट नाही. प्रश्न असा होता की त्यांनी दुपारी असं सांगितलं की फलटणमध्ये अनेक प्रकारे पोलीस स्टेशनवरती दबाव आणला जातो किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती दबाव आणला जातो. म्हणजे परळीमध्ये जे भयंकर कांड झालं मधल्या काळामध्ये, जी हत्या झाली होती संतोष देशमुखांची, त्याच्यापेक्षा ही इथं वाईट परिस्थिती, असा आरोप त्यांनी केला. मी तुम्हाला सांगतो की हे जे षडयंत्र झाले 2, रणजित निंबाळकरला बदनाम करायचा, पोलीस स्टेशनवर दबाव निर्माण करायचा, प्रांत ऑफिसवर दबाव निर्माण करायचा. कालचं यांचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. भाषणामध्ये दम देतात, प्रांताधिकाऱ्यांना बाई म्हणतायत. अरे ती काय घर कामाला येते का बाई? तालुक्याची ती मॅजिस्ट्रेट आहे, त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बघताय. जे DYSP असते त्यांना रानरेडा म्हटले. तुम्ही सूड उभवताय. तालुक्यामध्ये जी पोरं आज आपली पोरं तालुक्यामध्ये MPSC करून वेगवेगळ्या तालुक्यात जाणार आहे आणि त्यांना तिथं वागणूक अशी दिली तर काय होईल? चुकीचा पांडा पाडून दहशत निर्माण करायची, माझंही ऐकलं पाहिजे, मी म्हणेल ते ऐकलं पाहिजे, माझंच ऐकलं पाहिजे, या भूमिकेमधनं अधिकाऱ्यांना बदनाम करायचं काम आपल्या महाभागाने केलं. पुढचा प्रश्न. या सगळ्या पत्रकार परिषदेची सुरुवात म्हणजे की संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये कुणावरती कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? सुसाईड नोट ज्या संपदा मुंडेनं हातावरती गोपाल बदले आणि बंजरची नावं लिहिली होती, ते याच्यामध्ये प्राथमिकरित्या दोषी आहेत असं तुम्हाला वाटतं का? एक इथले लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही काय लक्ष घालणार, कोणावरती कारवाई व्हावी? लक्ष घालाय ठेवशील ठरवतो, माझ्या सगळ्यांचं लक्ष होतं. मी कशाला विचारायला जाऊ तिथे कोण दोषी कोण काय. म्हणजे परत रणजित निंबाळकर मी पोलीस स्टेशनला फोन केला, मी माहिती घेतली नाही. आजच्या पत्रकार परिषदेनंतर माहिती घेतो. दोषी जे कोण त्या पीडितेच्या बाबतीत दोषी असतील त्यांना पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी त्या दिवशीची भूमिका आहे. आजची आणि उद्याची पण तीच असणार आहे. अजून कोण? खाली बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आहे दादा. कुठं सॉरी, ज्या वेळेला ही घटना घडली, दुर्दैवी घटना, त्या घटनेचा आपण व्हिडिओ केला की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्याच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आले. दादा आम्ही अकलूजवरून आलोय, आमच्याही मनामध्ये शंका होती, परंतु तुम्ही ही लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन खऱ्या अर्थानं तुम्ही या महाराष्ट्राचं राजहंस झालेला आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी केलेलं आहे. दादा एक आहे की हे राजकारण आहे. तुम्ही आजपर्यंत जो काही 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं माढा लोकसभेमध्ये जो विकास केला, खऱ्या अर्थानं हे 2 प्रस्थापित आहेत
आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा आहेत आणि या फलटणमध्ये सुद्धा आहेत. या दोन्हीच्या छाताडावर बसून आपण विकास केला. याच विकासामुळं त्यांचं सर हलते. तुम्ही फक्त काय केलंय, आता हे माता भगिनी आहेत या, मी फक्त म्हणतो की मुळाला त्यांच्या आग लागलेली आहे. त्यामुळं दादा तुम्ही निश्चितपणे नुसत्या तांदळासारखा आहे. तुमच्यावर जर डाग असता तर तुम्ही जाहीर व्यासपीठावर आला नसता. तुम्ही आला हेच खऱ्या अर्थानं हे तुमचं निश्चितपणे बिगर आरोपाचं आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो की तुमची ही जी भूमिका आहे ती आम्ही निश्चितपणे समाज माध्यमातून मांडू आणि आपलं असंच उत्तरोत्तर कार्य हो. बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील. धन्यवाद. पत्रकारांच्या शंका संपलेल्या आहेत. माझ्या तरुण मित्रांना तुझ्यासाठी वेगळा दिवस देतो. थांब जरा दादा, एक मिनिट फक्त. एक जय महाराष्ट्र न्यूजचे प्रकाश शिंदे साहेब बोलत आहेत. बरं का, आणि पत्रकारांची माफी मागतो, कारण आम्हाला जर चुकून काय गैरसोय झाली असेल, काय असेल, एवढ्या सगळ्या गर्दीत मला माफ करा ही जाहीर होती पत्रकारांची. दादा, रामराजेंनी असा आरोप लावला तुमच्यावर की राहुल धस जे SP होते त्यांना तुम्ही आणले आणि त्यांनी जे कारनामे केलेले आहेत त्याच्या मागे तुम्ही आहात. काय सांगाल? आता मी त्या आरोपात, सगळ्याच आरोपाचं मी खंडन केलेलं आहे. त्या माणसाने चांगलं काम केलंय. DYSP राहुल धस यांच्या काळामध्ये अनेक गुन्हे उघडकीस आहेत आणि जर अशा चांगल्या काम करणाऱ्या माणसाला माझ्याशी जोडायचं आणि मग येणाऱ्या नवीन अधिकाऱ्याला दबाव निर्माण करायचा हे षडयंत्र लक्षात घ्या. म्हणूनच मी लाईव्ह डिटेक्टरची मागणी केली. रामराजेंनी त्या ठिकाणी यावं, मला विचारावं, मला जे प्रश्न विचारले ते खरेच काय हे तुम्ही विचारावं. अजून कोण विचारणार आहे का? मला वाटतं कोणी नाहीये. दादा कन्क्लूडला यायला हरकत नाहीये. माय भवानी आमच्या समोर बसले. परवानगी आहे का कन्क्लूड करायला, म्हणजे संपवायला परवानगी आहे का? का तुझ्यासाठी वेगळा कार्यक्रम घेतो मी सांगितलंय वेगळा बिझनेस चालू करणार आहे. त्याला खाली कोणीतरी बसतं. धन्यवाद. एक काही महिलाच्या दादांवर डाग जो टाकला गेला त्याबद्दल दादांचं दुधात पाय धुवून त्यांचं या ठिकाणी